दीपाली, तुझ्यापासून सुरुवात करतो. हां, GD आर्किटेक्चरचं तुझं ट्रेनिंग आहे. आर्किटेक्चरच्या या सगळ्या ट्रेनिंगमध्ये नंतर ह्या शूटिंगची आणि तुझी ओळख कशी झाली सांगशील का? खरं तर आर्किटेक्चर मी ज्या वर्षी जॉईन केलं त्याच वर्षी मी शूटिंगच्या सुद्धा प्रशिक्षणाला सुरुवात केली. योगायोगच होता हा. बरं. की निव्वळ योगायोग होता. कारण मी NCCत होते, त्याच्या थ्रू शूटिंगची तोंड ओळख झाली. पण नंतर NCCतल्या काही मुलींना त्यांना महाराष्ट्र राज्यासाठी त्यांना एक टीम बनवायची होती, तर त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला सहजच घेतला आणि मग फक्त काहीतरी वेगळं करायला मिळतं म्हणून मी तिथे गेले होते. तर मेन उद्दिष्ट माझं म्हणजे करिअरच्या दृष्टीने मी आर्किटेक्चरच निवडलं होतं. पण एका बाजूला अभ्यास, तर आर्किटेक्चरच्या अभ्यासामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट्स असतात, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, ते एका बाजूला, आणि शूटिंगची प्रॅक्टिस मग तू नियमित किती करत होतीस? शूटिंगची प्रॅक्टिस जसं पहिले 2 वर्ष मी भरपूर केली, पण नंतर नंतर जसं अभ्यासाचा हे लोड वाढायला लागला तेव्हा ते जरा कठीण व्हायला लागले. पण कसं असतं की क्वालिटी आणि क्वांटिटी हे 2 प्रकार आहेत. तर मग नंतरची शेवटची 3 वर्ष मी म्हणजे अभ्यासाकडे जास्ती लक्ष द्यायला लागत असल्यामुळे मग मी फक्त जेव्हा जमेल तेव्हा प्रॅक्टिस करायचे आणि सगळ्या स्पर्धा मात्र आवर्जून खेळायचे. बरं. कारण स्पर्धा कशी खेळायची ही फक्त तुम्ही स्पर्धा खेळूनच शिकू शकता. आणि मग तिथे जे शिकलेलं काही तुमचे दोष दिसतात ते मग तुम्ही प्रॅक्टिस मध्ये घालवायचा आपण प्रयत्न करतो. पहिलं तुझं जे पहिलं यश तुझ्या लक्षात राहिलेलं असं कुठलं आठवतंय का तुला? पहिलं यश म्हणजे पहिल्याच वर्षी मिळालेली नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये मला 2 सुवर्ण पदकं आणि 2 ब्रॉन्झ पदकं मिळाली होती. राही, तुझ्याकडे येतो आता. 3 वर्षापूर्वीच तुझी आणि या खेळाची ओळख झाली. कशी झाली? तू तर कोल्हापूरला राहतेस ना, कशी ओळख झाली? तेजस्विनी सावंत आणि मी आम्ही एका शहरातले होतो आणि 2006 साली जेव्हा मी 10वीत होते तेव्हा तेजू दीदीला मेलबर्न कॉमनवेल्थमध्ये 2 गोल्ड मेडल्स मिळाले होते आणि तेव्हा कोल्हापूरमध्ये तिचं खूप कौतुक व्हायचं पेपरमध्ये किंवा तिची मिरवणूक खूप मोठी होती. मग हे सगळं बघून मला वाटलं की ती काय करते हे बघायला जावं, म्हणून मी रेंजवर गेले होते. आणि त्यानंतर मग मला शूटिंग आवडायचं. मग बरेच दिवस मी फक्त बघून यायचे, मी काही करत नव्हते. रेंजवर जायचे, बघत बसायचे, परत यायचे. आणि त्यानंतर मग मला पण आवडलं, मला पण वाटलं की मी पण असंच काहीतरी करावं. मी फक्त तेव्हा 10वीची सुट्टी सुरू झाली होती म्हणून मी जात होते. हा, आणि मग तुला पहिल्यांदा त्या तेजू दीदीने प्रोत्साहन दिलं का ग? मी तेजू दीदीच्या घरी पण गेले होते त्या खेळाची म्हणजे माहिती घेण्यासाठी. दीदी मला नाही भेटली पण तिच्या आई वडिलांनी मला खूप माहिती दिली की कसं सुरू करायचं किंवा काय. मग त्यांनी रेंजची माहिती दिली. मी तिथं गेले, तिथल्या प्रशिक्षकांना मी विचारलं की मला शूटिंग सुरू करायचं तर मी काय काय केलं पाहिजे. तर त्यांनी मला बेसिक सगळी माहिती दिली. त्यानंतर मी शूटिंग सुरू केलं आणि 6-7 महिने तर मी ड्राय प्रॅक्टिस केली. ही ड्राय प्रॅक्टिस करणं म्हणजे दिवसेंदिवस वेपन हातात घेणं, एम साधणं, वेपन हातात घेणं, एम साधणं, ह्याचा कंटाळा नाही का गाला? कंटाळा नाही आला. आवडत असली की कंटाळा येत नाही. आवड असली की कंटाळा येत नाही. त्यामुळे मग त्यानंतर एक दिवस सरांनी मला सांगितलं की उद्या तुला पुण्याला जायचं आहे आणि तिथं तुझी स्टेट लेवलची मॅच आहे. मग मी म्हटलं मी अजून एक पण गोळी फायर नाही केली, मी तिथे जाऊन काय करणार आहे. सर म्हटले तू जा, जे होईल ते होईल, आपली पहिली मॅच आहे. मी गेले आणि त्यांना तिथं मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणले की तू आत्ता मॅच करशील का? हो म्हटलं मी करेन. मी लगेच जाऊन मॅचला उभारले, म्हणजे प्रवास करून आले, उतरले, मॅच केली. आणि मला काउंट पण करायला येत नव्हतं की स्कोअर कसा काउंट करायचा आपला. मी अंदाजानं की सगळे काळ्या रिंग मध्ये लागलेत, संपला विषय. आणि मी सरांना सांगितलं की सर 270 झाला असेल आणि माझा स्कोअर झालेला 340 आणि मला सिल्वर मेडल होतं. तुझ्या घरातल्या मंडळींनी तुला पाठिंबा दिला का ग? सुरुवातीला कसं होतं, जेव्हा म्हणजे सुट्टी होती त्याच्यामुळे कोणी काय बोललं नाही की जा किंवा जाऊ नको. पण त्यानंतर मला 10वीला चांगले मार्क पडले. मग तू 79%, म्हणजे माझे बेस्ट मार्क होते. शाळेत मी अजिबात अभ्यास करायचे नाही. मग सगळ्यांचं म्हणणं हेच की एवढे चांगले मार्क पडले यावर्षी तर तू सायन्स घे. मी म्हटलं मी चुकूनही सायन्स घेणार नाही, मला आवडत नाही. मग मी खूप रडले, मला शूटिंग करायचं. बाबा म्हटलं शूटिंग तुला माहिती आहे का काय करायचं, कशाला उगाच दंगा करते, सायन्स घ्यायचं. म्हटलं मी सायन्स घेते पण मी अभ्यास नाही करणार. मग म्हटलं ठीक आहे. मग ते म्हणाले की ठीक आहे कॉमर्स घे. हे सगळं सुरुवातीला. पण जेव्हा मला फर्स्ट मॅचला सिल्वर मिळालं त्यानंतर मग कोणीच मला काहीच नाही बोललं. इथं तुझ्याकडे येतो, तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? तसं माझ्या घरी वातावरण बरंच मोकळं होतं. म्हणजे माझ्या आई बाबांनी मला कधीच असं सांगितलं नाही की हे कर किंवा करू नको, हे चांगलं हे वाईट, मग ह्यातलं तू
ठरव काय घ्यायचं ते. आणि वडील माझे नेहमीच सांगायचे, काहीही काम कर, अगदी जे काम करशील ते एकदम चांगलं झालं पाहिजे. म्हणजे अगदी तू केर जरी काढलास तरी माणसाने येऊन विचारलं पाहिजे आज केर कोणी काढलाय. इतकं कुठचंही काम करायचं तर ते व्यवस्थित करायचं. एका शूटरला जागतिक दर्जाची मेहनत करायची, जागतिक दर्जाचा सराव करायचा, तर त्याला काय काय करावं लागतं? मुळात एकतर सराव तर आहेच पूर्ण दिवस. जसं आता त्याच्यात बरेच इव्हेंट्स असतात. मी रायफल शूटिंगमध्ये एक शूटर 3 इव्हेंट्स खेळू शकतो. हे 3ही वेगवेगळे इव्हेंट्स आहेत आणि त्याच्यात सगळे मिळून साधारण 4 पोझिशन्सचा सराव करावा लागतो. तर ह्या 4 पोझिशन्स म्हणजे एक स्वतंत्र मॅचचा सराव करण्यासारखा आहे. त्यामुळे तुम्हाला तेवढा वेळ त्या 4 पोझिशन. म्हणजे शूटिंग रेंज वरती किती काळ घालवावा लागतो? तसं आयडियली 4 ते 5 तास दिवसाला कमीत कमी रेंजवर ऍक्च्युअल 5 तास रेंज वरती घालवावं लागतं. रेंजच्या बाहेरचं ट्रेनिंग काय असतं? बाहेर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिकल ट्रेनिंग. कारण हा खेळ जरी एक तर स्टॅबिलिटीचा खेळ आहे आणि जरी स्थिर माणूस उभा असला तरी तो तसा तासनतास तसंच स्थिर उभा राहायला त्याला खूप स्ट्रेंथ लागते. तर त्या दृष्टीने एक साधारण रोज 1.5 ते 2 तास फिजिकल ट्रेनिंग अत्यावश्यक आहे. आणि त्याच्यात मग कधी योगा, एरोबिक्स, काही मेंटल ट्रेनिंगचे काही सेशन्स आहेत. तर ते म्हणजे दिवसाला 8 तास झालेच की. हे जर सगळं तू घेतलंस तर दिवसाला 8 तास, बरोबर? राहीब, तू मला सांग की या तऱ्हेचं रिगरस ट्रेनिंग आता तू जेव्हा करतेस तेव्हा मग तू तर आता ऍक्टिव्ह कॉलेजच्या दिवसामध्ये आहेस. म्हणजे बरं झालं तू कॉमर्स घेतलंस ते आता नाही का, सायन्स घेतलं नाहीस ते बरं झालं. हे ट्रेनिंग करताना कंटाळा येतो का ग? नाही, मला तर कधीच येत नाही. एक वेळ कसं होतं की आता आम्ही खूप कमी घरी जातो, तर घरी गेल्यावर सुद्धा मला असं वाटतं एक दिवस मी पूर्ण आराम करते, दुसऱ्या दिवशी वाटलं मी किती दिवस झाले आराम करते, तर प्रॅक्टिसला गेलं पाहिजे. ते प्रॅक्टिस नको म्हटलं की माझी चिडचिड होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरची तुझी पहिली मॅच कुठली होती, आठवते का तुला? हो, 2008 एप्रिलमध्ये माझी मॅच जर्मनीला होती. आणि एक पूर्ण वेगळा म्हणजे अनुभव होता माझ्यासाठी, कारण मी शूटिंगमध्ये खूपच नवीन होते. इंटरनॅशनल स्पर्धेला जाण्यासाठी काय करावं लागते हे पण मला माहीत नव्हतं. आणि अचानक मला फोन आला की तुझं सिलेक्शन झालं. 3 मॅच मी खेळल्या होत्या फक्त नॅशनलच्या. हां, पण मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचं पहिलं यश तुला कधी मिळालं? 2008मध्येच युथ कॉमनवेल्थ गेम्स, जेव्हा त्याच्या आधी आमच्या 5 ते 6 ट्रायल मॅचेस झाल्या होत्या इंडियामध्ये, आणि तेच माझं पहिलं यश होतं जिथं मला पहिल्याच दिवशी गोल्ड मेडल मिळालं होतं. कसं वाटलं ग ते मेडल घेताना? ते मेडल घेताना म्हणजे मला पाहिजे तेवढा आनंद नव्हता झाला खरं तर, कारण त्या मॅचला सिलेक्ट होण्यासाठी मी खूप चांगले स्कोर्स दिले होते आणि त्या मॅचमध्ये माझा स्कोर माझ्या मनासारखा झाला नव्हता, त्यामुळे माझी खूप चिडचिड होत होती, भलेही मला गोल्ड मेडल मिळालं होतं. पण असं कधी झालं का की मेडलही मिळालंय आणि तुझ्या मनासारखा परफॉर्मन्स पण झालाय? हो, ह्याच कॉमनवेल्थला, कॉमनवेल्थ इव्हेंट होती. कारण हा कॉमनवेल्थला जो पहिल्या दिवशी मी जो स्कोर केला होता तो माझा पर्सनल बेस्ट स्कोर होता आणि कॉमनवेल्थ गेम्स रेकॉर्ड होता, गोल्ड मेडल होतं. म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र होत्या आणि मी समाधानी पण होते. दीपाली, मला मगासपासून तू जे म्हणालीस ते मनात बसून राहिलंय की एका बाजूला स्टॅबिलिटी पाहिजे, एका बाजूला ॲजिलिटी पाहिजे, एका बाजूला स्थिरता पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला एक प्रचंड अशी लवचिकता पाहिजे. तर त्या इव्हेंटच्या आधी, त्या शूटिंगच्या आधी तू स्वतःच्या मनाला काय सांगतेस? खरं इव्हेंटच्या आधी म्हणजे आधीचे 24 तास फार त्रासदायक असतात. म्हणजे ऍक्च्युअली खेळणं फार कठीण नसतं, पण त्याच्या आधीचे 24 तास स्वतःला सांभाळणं फार कठीण असतं. कारण मॅच प्रेशर असतं आणि तेव्हा करायला काहीच नसतं, त्यामुळे डोक्यात सारखं काही ना तरी येतच असतं आणि मनाला 24 तास कसा आवर घालणार हा एक प्रश्न असतो. आणि त्यामुळे इव्हेंटच्या आधी आम्हाला पहिल्यापासून असं शिकवलंय की तुम्ही तिथे जाऊन, जसं ही म्हणाली की गोल्ड मेडल ने काही समाधान मिळत नाही, तुम्ही तिथे, आम्ही ऍक्च्युली तिथे काय करतो ह्याने जास्ती समाधान आम्हाला मिळतं. तर ते तिथे जाऊन काय करायचंय, तुझं टेक्निक, मला एक्झॅक्टली त्या दिवशी काय करायचंय, काय टेक्निक फॉलो करायचंय, त्याच्यावर आम्ही फोकस करतो आदल्या दिवशी पूर्ण वेळ. मला एक सांग की तुमचा जो खेळ आहे ना तो तसा निमिषार्धाचा खेळ आहे, तर त्यामुळे ना त्याच्यामध्ये एरर झाली न झाली म्हणजे खूप कमी मार्जिन आहे ना एररला. म्हणजे झाली एरर तर ती झालीच त्यावेळेला. तर म्हणून काही स्पेशल प्रेशर येतं का ग डोक्यावरती की ना आय एम नॉट गोइंग टू गेट अ सेकंड चान्स,
बरेचदा असं होतं की अंडर प्रेशर आम्ही जेव्हा शूट करतो तो सुरुवातीचा पहिलाच शॉट 9 मध्ये लागला किंवा आपण मल्टिप्लाय करायला लागतो. पहिला एका शॉट मध्ये 1 डाऊन म्हणजे 60 शॉट मध्ये किती डाऊन, मग ते तेवढा मनाचा हिशोब चालू होतो हिशोब. पण अर्थातच असं होत नाही, कारण एक खरा चूक झाल्यानंतर लगेच आपण अलर्ट होतो आणि देन यू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर टेक्निक अगेन. तर मग ते हे एरर, मार्जिन ऑफ एरर इज व्हेरी लेस ह्या पर्टिक्युलर इव्हेंट मध्ये. पण हा खेळ महागडा आहे का? हो, प्रामाणिकपणे सांगायचं तर हो, हा महागडा आहे. मुळात रायफलच खूप महाग असते, ती जर दिली तर मग बाकीचे खर्च मॅनेजेबल असतात. उत्सुकता म्हणून विचारतो की या रायफलची किंमत किती असते? तसं तर 70,000 पासून 2 लाखाच्या आतमध्ये. पण म्हणजे वेपन म्हणजे तुमचा दागिनाच आहे नाही का? अगदी, म्हणजे ती प्रॉपर्टी ऍसेट मध्येच जाते ती. तसं आयुष्यभर जपून ठेवावा लागतो. हो, अगदी बरोबर आहे. राही, तुझ्याकडे येतो. तुला तुझा दागिना कधी मिळाला पहिल्यांदा स्वतःच्या मालकीचा? मला पहिल्याच मॅच नंतर माझ्या बाबांनी घेऊन दिलेला. हो, आणि त्यानंतर मला हे पण सांगितलं होतं की मी एवढं महाग तुला घेऊन दिले तर ते कसं वापरायचं, त्याचा किती उपयोग करून घ्यायचा ते तू बघ. हे सगळे तू म्हणालीस फ्लाईट मध्ये जातेस, आंतरराष्ट्रीय प्रवास करतेस, हे सगळं करत असताना काही गमतीदार प्रसंग घडलेत का करिअर मध्ये? हो, घडलेत. ऍक्च्युली म्हणजे बाहेर नाही घडले, भारतातच एकदा झाले. पुण्यातच मॅच होती आणि मला सवय आहे की प्रत्येक सिरीज नंतर, म्हणजे मी पिस्टल शूटर आहे आणि ह्यांच्यापेक्षा माझा इव्हेंट किंवा माझी मॅच वेगळ्या प्रकारे होत असते. तर प्रत्येक शॉट नंतर आम्हाला एक छोटा ब्रेक असतो 2-2 मिनिटाचा. तर तेव्हा मला सवय आहे की शॉट लिहायचे आणि स्वतःची पण बेरीज तयार ठेवायची. जरी इलेक्ट्रॉनिक टार्गेट असले, कम्प्युटराइज स्कोर येत असले तरी पण मी माझा स्कोर लिहित असते. बरं. त्यानंतर मॅच संपली, मी टॅली केली, स्कोर लिहिला आणि आम्हाला आमचा स्कोर बघून त्याच्या खाली परत सरांच्या रजिस्टरवरती साईन करायची असते. आणि सरांच्या रजिस्टरवरती 10 पॉईंट टोटलमध्ये जास्त होते. तर मी सरांना म्हणलं की सर, की माझ्या मताप्रमाणे की तुम्ही 10 पॉईंट जास्त लिहिलेत माझ्या नावावरती. तर सर म्हणले नाही, हे ते इलेक्ट्रॉनिक आहे, मी तर काहीच केलेलं नाही आहे. सर म्हटलं नाही, तुम्ही चेक करा, माझे 10 पॉईंट तुम्ही कमी करा, कारण ह्याची बेरीज चुकली, माझा एवढा स्कोर झालेलाच नाही आहे. सर म्हणजे तू एक काम कर, तू डायरी घेऊन ये, आपण बेरीज करूया. तर मी 10 पॉईंट कमी लिहिलेले, म्हणजे मी बेरीज चुकीची केली आणि त्यांच्याशी भांडत होते की तुम्ही माझे पॉईंट कमी करा, माझा स्कोर नाही झालेला एवढा. हा, म्हणजे शूटर लोकांचं गणित चांगलं असतं तसं नाही. इनफॅक्ट ते चांगलं नसावं, म्हणजे मग कॅल्क्युलेट करायच्या भानगडीत पडत नाही ना. तुझ्या एकंदर करिअर मध्ये असा एखादा गमतीचा क्षण तुला आठवतोय का? एक खूप पिस्टल शूटर होती, खूप सिनियर, हरविंदर कौर वराईच म्हणून. तर 94च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या वेळी त्या अगदी चांगल्या फॉर्मात होत्या, ट्रायल्स वगैरे खूप चांगल्या झाल्या होत्या. पण शेवटच्या क्षणी त्यांच्याऐवजी कॉमनवेल्थ गेम्सला एका ज्युनियर मुलीला, स्कोअरचा डिफरन्स खूप कमी होता म्हणून त्यांनी एका नवीन मुलीला चान्स द्यायचा म्हणून एका दुसऱ्याच शूटरला पाठवलं. तर हरविंदर खूप चिडली होती आणि कारण तिने त्याच्यासाठी बरीच मेहनत घेतली होती. बरोबर. तर आणि पुन्हा एक आता ह्या वर्षी कॉमनवेल्थ गेम्स झाल्यानंतर 4 वर्षांनी संधी मिळणार. तर ती खूप चिडली होती. आणि एकदा आम्ही इथे आमच्या MRAच्या रेंजवर महाराष्ट्र जेव्हा प्रॅक्टिस करत होतो मुंबईत, तेव्हा तिकडे ती आली आणि बाम सरांचं सेशन चालू होतं मेंटल ट्रेनिंगचं. तर ती आल्यावर बाम सरांनी विचारलं, काय हरविंदर, काय चाललंय सध्या तुझं? म्हणजे काही नाही सर, मी जोरात प्रॅक्टिस करते. तर सर म्हणाले हो, चांगली गोष्ट आहे. म्हणे हो, त्यांनी आता मला टीममध्ये घेतलं नाही, आता मी असं करून दाखवणार की त्यांना मला घ्यावंच लागेल टीममध्ये. सर म्हणाले व्हेरी गुड, हाच असाच ॲटिट्यूड असायला हवा. हो सर, मी एकदम ठरवलंय की त्यांना माझ्याशिवाय पर्यायच राहता नाही आणि त्यांनी मला आता निवडलंच पाहिजे आणि निवडू दे त्यांना, मी जाणारच नाही. सर म्हणाले अगं हे काय तू एकदम सरदारजीच्या जोक सारखं केलंस की तू म्हणे मी रेल्वेला फसवलं की मी मुंबई दिल्ली रिटर्न तिकीट काढलं, दिल्लीला गेलो आणि परत आलोच नाही. आणि ती पण सरदार नव्हती. एनिवे, पण राही, मला तू सांग की कॉमनवेल्थ मध्ये आता तुला वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही
मध्ये पदकं मिळाली. तर तुमच्या या खेळामध्ये टीम इव्हेंट काय असते, म्हणजे 2 जण तुम्ही, हा ते जरा सांगा मला. शूटिंगची टीम ही 3 जणांची असते आणि फक्त कॉमनवेल्थ गेम्ससाठी ती 2 जणांची असते. आणि बाकीचे जे सगळे एशियन गेम्स किंवा बाकीच्या कुठल्याही इंटरनॅशनल स्पर्धा होतात तेव्हा ती 3घांची असते आणि 3घांचे स्कोर ऍड करून जो स्कोर होईल तो इंडियाचा म्हणजे इंडियन टीमचा तो स्कोर असतो. अच्छा. आणि तुमच्याकडे ह्या दोघांचं? हो, कॉमनवेल्थला दोघांचं. पुढे तू खेळाच्या बाबतीतलं तुझं स्वप्न, तुझी महत्वाकांक्षा काय आहे? सध्या तरी आता मी म्हणते की माझा जो स्कोर झाला कॉमनवेल्थला तो माझा बेस्ट स्कोर होता. आधी तो स्कोर मला कन्सिस्टंट करायचा आहे, मग वाढवायचा आहे. कारण स्कोर वाढतील तसे तुम्हाला चांगल्या इंटरनॅशनल स्पर्धेत तुमचं सिलेक्शन होईल, तुम्हाला इंटरनॅशनल मेडल्स मिळतील. तर पहिलं माझं एम हे आहे की माझं जे टेक्निक आहे ते मला अजून चांगलं करायचं आहे, मला माझे स्कोर्स वाढवायचे आणि त्यानंतर मग मी विचार करेन मोठ्या मोठ्या कॉम्पिटिशन्सला मेडल वगैरे मिळवायचं. दीपाली, प्रश्न तुला असं विचारायचं आहे की अर्जुन अवॉर्ड म्हणजे आपल्या देशामधला खेळातला हा सर्वोच्च सन्मान आहे, दिल्लीला तो दिला जातो. तर हे अर्जुन अवॉर्ड घेताना तुला काय वाटलं? शब्दात सांगणं खरंच कठीण आहे, कारण एकतर ह्या राष्ट्रपती भवन, अशोका हॉल, अर्जुन पुरस्कार हे सगळं आपण टीव्हीत बघत असतो आणि पुन्हा हे पुरस्कार देताना जो काय एक राजकीय शिष्टाचार ते जे काय पाळतात त्यामुळे ते वातावरण इतकं भारलेलं असतं आणि त्याचा आपण एक भाग आहोत आणि आपण ते ऍक्च्युली जगतोय तिकडे. हे म्हणजे असं अविश्वसनीय वाटतं जेव्हा तुम्ही तिथे असता तेव्हा. तर तो म्हणजे एकदम शूटिंग केल्याचं आणि एवढे वर्ष मेहनत केल्याचं एकदम फलित झाल्यासारखं मला तिथे वाटलं. आणि राही, हे ऐकत असताना तुझ्या मनात काय विचार येत होते? मी हाच विचार करत होते की हे लोक म्हणजे 15-15 वर्ष शूटिंग करतात पण तरी पण त्यांचा उत्साह कमी नाही होत, त्यांना अजून शूटिंग चांगलं करायचं. तर मी हाच विचार करत होते की त्यांनी एवढी मेहनत केली म्हणून मिळालं. आणि जेव्हा आता तुला प्रश्न विचारतो, कॉमनवेल्थ मध्ये जेव्हा तू ते मेडल घेत होतीस आणि आपला राष्ट्रगीत वाजतं, तुम्ही त्या विजय मंचावरती उभे असता, तेव्हा तुझी भावना काय होती? तेव्हा मला 2010 पूर्ण वर्ष आठवत होतं, कारण वर्षाच्या सुरुवातीपासून सगळ्यां ट्रायल्स जेव्हा होत्या तेव्हा सगळ्यांच्यात हीच चर्चा होती की कॉमनवेल्थ आहे, आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. आणि मी त्या रेसमध्ये ह्या वर्षाच्या सुरुवातीला कुठेच नव्हते, कारण मी एक नवीन शूटर होते. मी स्वतःला पण त्या टीममध्ये कधी बघितलं नव्हतं. मला एवढं माहीत होतं की मला जेवढं येते तेवढं मी करणार, सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. माझ्यामुळं जर म्हणजे भारताची मान उंच होते तर नक्कीच खूप अभिमान वाटतो. आणि एवढ्या अनपेक्षितपणे मी टीममध्ये आले, माझा स्कोर चांगला झाला. आणि नुसतंच टीममध्ये येऊन इंटरनॅशनल जाणं महत्त्वाचं नाही, तिथं जाऊन चांगला स्कोर देऊन तुमची जागा म्हणजे तुम्ही का सिलेक्ट झालात हे सिद्ध करणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि ते माझ्याकडून झालं म्हणून सिद्ध करून दाखवणं हे खूप महत्त्वाचं असतं. शूटिंग म्हणजे स्वतःला सिद्ध करणं, कारण इथं स्पर्धा असते ती स्वतःशीच, आणि स्पर्धा असते ती उत्कृष्टतेची. मेडल मिळो किंवा न मिळो, परंतु उत्कृष्टतेचा ध्यास हाच शेवटी सगळ्यात महत्वाचा. आणि मला म्हणून असं वाटतं की आज हा पॅक्ड ऑडियन्स जर तुमची शूटिंग रेंज असं पकडलं तर यू हॅव स्कोर्ड वर्ल्ड रेकॉर्ड पैकी पैकी पैकी. धन्यवाद. यांच्या पुढच्या करिअरसाठी दोघींनाही आपण जोरदार शुभेच्छा देऊया. धन्यवाद.